मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे जोपर्यंत बुजवत नाही तोपर्यंत मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी कुणीही पैसे भरू नका असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची परंपरा आपण आजही जल्लोषात कायम ठेवली आहे। महापालिका देखील सतत आपल्याकडे होती आणि यापुढे देखील ती आपल्याकडेच राहणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त करत आज सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरील तुमची ताकद आजही माझ्याबरोबर कायम आहे असंही उद्धव ठाकरे म्हटलेत। तर आता मंडळांची पळवापळवी सुरू झाली आहे, पळवण्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाहीत असं म्हणत ठाकरेंनी जोरदार निशाणा साधलेला आहे। मुंबई गोवा रस्ता होतोय, त्याच्यावरती खड्डे पडले, त्याच्यात ऍक्सिडेंट होतात, त्याच्यामध्ये हाडं खिळखिळे होतात, पण इकडे जर का मंडपासाठी रस्त्यावरती खड्डा खणलात तर 15,000 रुपये दंड। मग आज मी जाहीर करतोय, मुंबई ते गोवा किंवा मुंबई ते कोकण जेवढे खड्डे आहेत त्या प्रत्येक खड्ड्यावरती सरकारला दंड लावा दंड। सरकार जा मोजा, खड्डे मोजा आणि सरकारला दंड लावा। पण ते रस्ते जोपर्यंत बुजवत नाहीत तोपर्यंत आम्ही गणेशोत्सव मंडपासाठी खणलेल्या खड्ड्याचा 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही, हे मी आज जाहीर करतोय। जा सांगा मुख्यमंत्र्यांना की आम्ही 1 पैसा सुद्धा दंड भरणार नाही, पहिले ते खड्डे बुजवा पहिला, नाही तर त्या खड्ड्याचा 15,000 रुपये 2,000 रुपये काय दंड असेल तो सरकारने भरावा। सरकार म्हणजे कोण? आपलेच पैसे देणार, त्यांच्या खिशातनं जात नाही, कारण मंत्री बोलतायत आपल्या बापाचा पैसा आहे। अरे तुमचा बाप जनता आहे, त्या जनतेचा हा पैसा आहे, त्या जनतेचा पैसा आहे, तो असं तुम्ही वाटेल तसं लुटाल आणि पुन्हा उद्या उत्सवावरती आमच्याच उत्सवावरती बंधनं आणाल तर आम्ही सहन करणार नाही, आम्ही ती तोडून टाकू, हे मी आज जाहीर करतोय। काय करायचं ते करा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12:30 वाजता ही बैठक होणार आहे। राज्यातील गणेशोत्सव, प्रशासनाच्या उपाययोजना आणि इतर बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे। तर पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सर्व जिल्हा शहरांचे पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यावेळी उपस्थित असतील। वर्ध्याच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। केळझर येथील शासकीय विश्रामगृह गेल्या 5 वर्षांपासून बंद अवस्थेत आहे, यामुळे लाखोंचा खर्च पाण्यात गेलाय। तर विश्रामगृहाच्या इमारतीमध्ये अवैध धंदे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आलाय। धुळे महानगरपालिकेतर्फे तब्बल 300 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कंपोस्ट डेपोवर 300 किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे। या सौर प्रकल्पात निर्माण होणाऱ्या विजेचा कंपोस्ट डेपोवरील यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी वापर केला जाणार आहे। सौर प्रकल्पासाठी अंदाजे 2 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजर्ले खाडीमध्ये पडून असलेल्या बोटी मच्छीमारांची डोकेदुखी ठरतायत आणि समुद्रात जलसमाधी मिळालेल्या आणि खडकावर फुटून पडलेल्या या बोटी खाडीमध्ये अडसर निर्माण करतायत, त्यामुळे या भंगार बोटी तात्काळ हटवाव्यात अशी मागणी मच्छीमार बांधवांकडून करण्यात येते आहे। सोलापूर जिल्ह्यातील 7 मंडळात गेल्या 8 दिवसात मुसळधार पाऊस पडलाय। 8 मंडळात 165 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरुळ गावच्या तलाठी कार्यालयामध्ये गळती होते। छताला लागलेल्या गळतीमुळे कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र भिजलेली आहेत, तर सर्व कागदपत्र प्लास्टिकनं झाकण्याची वेळ आली आहे। नागपुरात पावसानं जोरदार हजेरी लावली असून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये काही ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन खात्यानं दिला आहे। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात देवीच्या मूळ मूर्तीचं दर्शन आजही बंद राहणार आहे। देवीच्या मूळ मूर्तीवर भारतीय पुरातत्व विभागानं केलेल्या संवर्धनानंतर मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। गर्भगृहाची स्वच्छता आणि इतर सूचनांची पूर्तता हे भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार होणार आहे। अमरावती महानगरपालिकेतर्फे हर घर तिरंगा भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नेहरू मैदान ते पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये एनसीसी, एनएसएस, स्काउट गाईडचे विद्यार्थी, पोलीस, होमगार्ड आणि सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता। बुलढाणा शहरात असलेल्या डोंगर शिवाली गावामध्ये शेतात असलेल्या मंदिरात अस्वलांचा मुक्त संचार पाहायला मिळाला। अनेक वेळा या अस्वलांनी गावकऱ्यांवर हल्ला देखील केलाय, त्यामुळे वनविभागानं तातडीनं या अस्वलांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करत आहेत।
वाशिमच्या किनी राजा आरोग्य केंद्रात किंवा आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आलाय। आरोग्य केंद्रामध्ये प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत शिबिर सुरू होतं। शिबिरादरम्यान उपचारासाठी आलेल्या रुग्णांसमोर स्थानिक गोर संघटनेचा अध्यक्ष चंदन ब्रह्मानंद राठोड यानं प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि 2 आरोग्य सेविकांना शिवीगाळ करत मारहाण केली। पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला। वसई तालुक्यातील नायगाव इथे थरकाप उडवून देणारी धक्कादायक घटना मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये घडलेली आहे। पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून यामध्ये आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यात काही महिलांचा सुद्धा समावेश आहे।